तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वतः पण साक्षी की मी मराठी चित्रपटांना सपोर्ट करतो. बऱ्याच वेळी करतो आणि कायम करतो. आणि मी पण माझं एक आहे रिव्ह्यू करेक्ट द्यायचा असतो, ना की बायस द्यायचा ना काही. पण यार खरं सांगू एक मनापासून, हे चित्रपट बघितले ना, जो यांनी बनवला आणि जो डायलॉग्स आहे याच्यामध्ये, आणि जे एडिटिंग आहे, डायरेक्शन आहे या चित्रपटाचं, तर खरं सांगतो यार, मग ते जवानसारखी फिल्म पण चांगली वाटायला लागते. मजाक नाही करत आहे. जवानला पण मी रोस्ट केलेलं, त्या शाहरुख खानवाल्या फिल्मला. तुम्ही असाल फॅन त्याचे तर मला नाही माहिती, त्याचं मला काही घेणं पण नाही आहे की जर असाल जरी तुम्ही फॅन तर त्याचे. बट ती जितकी वाह्यात होती ना, ती पण याच्यासमोर मास्टरपीस वाटेल यार. या टाईपचं तुम्ही जर डायरेक्शन करणार आहे ना यार, तर मग माफ करा यार. ₹500 तरी बजेट आहे का नाही चित्रपटाचा काय माहिती. आणि नाही चल चित्रपटाचं ठीक आहे, अरे तुम्ही यार आर्मी नेव्ही एअरफोर्सला तर सोडून द्या यार. नाही म्हणजे बाकीचं सगळं सोडा यार. मी तर म्हणतो असा चित्रपट पोलिसांवर पण नका काढू, सिरियसली यार. पहिली गोष्ट, असं कोणती दुश्मनी आहे तुमची की कोणतं पब्लिकला, म्हणजे काय तुमचा पब्लिकवर राग आहे की काही आहे की पर्टिक्युलरली खा डायलॉग आहेत बॉस यार. म्हणजे मला रोस्ट करावं पण नाही वाटत आहे, कारण मराठी चित्रपटांविषयी एक तर आपण म्हणतो ना, एक सिंपथी पण असते, एक सॉफ्ट कॉर्नर असतो. पण यार तुम्ही जर हे करणार असेल तर यार मग काढूच नका ना चित्रपट. असंही नाही की ट्रिब्यूट टू ऑल फायटर्ससाठी काढलेला चित्रपट वाटतो पण यार तो. आणि यार बॉलिवूडला, आधीच्या बॉलिवूडला काय नावं ठेवा, बॉर्डरसारखे तगडे पण त्यांनी दिले चित्रपट. आज ते काही पण काढतात तर त्याचा अर्थ हा नाही ना बॉस. तर एकेकाळची गोष्ट वेगळी आहे. बट यार मी खरंच सांगतो तुम्हाला, बघायचं आहे ते एंटरटेनमेंट म्हणून तरी काय बघा म्हणू यार मी. हा ठीक आहे, तुमच्याकडे खूपच वेळ आहे असंच टाईमपाससाठी, बुक माय शोवर काही फ्रीचे तिकीटं मिळाले तर खरंच जाऊन बघा यार, एन्जॉय करा. की काय दाखवू शकतात ना हे. म्हणजे खरंच एक रोस्टिंगसाठी आपण म्हणतो ना की काही एक रोस्टिंग व्हिडिओ बघू, एक 2-3 मिनटाचं, 2-3 तासासाठी बघा ना, मजा येईल. बट खरं सांगतो, फ्रीचे तिकीटं असतील ना तर नक्की बघा, नाहीतर खरंच दूर राहा. आणि याच्या मेकर्सला मी काहीच म्हणू शकत नाही ना, मी काही सजेशन देऊ शकतो ना, मी तेवढा मोठा आहे. बघा बाबा ना तुम्हीच, काय ट्रेलर बघा, काही नाही तर एक अंदाज येईल काय यार ते.